नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे दिवाळी स्पेशल रवा बेसन लाडू। अगदी झटपट आणि कमी वेळात हे लाडू बनवून तयार होतात। तर चला बघून घेऊया याची रेसिपी। सर्वात आधी इथे मी साहित्य घेतलेलं आहे 2 वाट्या बेसन, पाऊण वाटी रवा घेतलेला आहे, 1 वाटी भरून पिठी साखर घेतलेली आहे, पाऊण वाटी तूप घेतलेला आहे, इथे काजूचे काप घेतलेले आहे, बदामाचे काप घेतलेले आहे आणि वेलची पूड घेतलेली आहे। तर सर्वात आधी आपण आता इथे रवा आणि बेसन सोबतच भाजून घेऊ। बघू शकता पाऊण वाटी तुपामधलं मी 4 चम्मच तूप इथे घालून घेतलेला आहे। अगदी 1 वाटीला 2च चम्मच आपण तूप कमी घेतलेला आहे आणि तूप 4 चम्मच तूप यामध्ये घातलं की यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे। गॅस अगदी मंद करायची आहे, खूप हाय फ्लेमवर आपल्याला हे भाजायचं नाहीये। आणि त्याच सोबत मी इथे बेसन सुद्धा घालून घेते आहे आणि मंद आचेवर आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आता रवा आणि बेसन आपण सोबतच भाजणार आहोत। यामध्ये मी पुन्हा 2 चम्मच तूप घालून घेतलेला आहे, म्हणजे एकूण इथे 6 चम्मच आता तूप झालेलं आहे आपलं, बघू शकता। आणि व्यवस्थित मंद आचेवर आपल्याला आता हे रवा आणि बेसन भाजून घ्यायचं आहे। खूप लोक रवा वेगळा आणि बेसन वेगळं असंही भाजतात, पण दोन्ही साहित्यांना सेमच वेळ लागतो भाजायला, त्यामुळे मी इथे दोन्ही सोबत भाजलेले आहे। बघू शकता व्यवस्थित आपल्याला इथे चालून भाजायचं आहे। बघू शकता अशा जर गाठी पडल्या असेल तर चम्मचच्या साहाय्याने आपण याला अशा फोडून घेऊ आणि चालवत आपल्याला हे बेसन रवा आणि बेसन छान भाजून घ्यायचं आहे। बघू शकता आता जरी हे रवाळ आणि कोरडं दिसत असलं, जसं जसं भाजल्या जाईल तसं तसं याला तूप पण सुटेल आणि छान याचा सुवास पण येईल। आपल्याला समजते जेव्हा हे भाजल्या जाते तेव्हा छान मंद मंद सुवास सुटल्या जातो याचा। पुन्हा मी यामध्ये 2 चम्मच तूप घालून घेत आहे, बघू शकता। असंच आपल्याला हळूहळू चालवत यामध्ये तूप टाकायचं आहे आणि हे चालवत राहायचं आहे आणि व्यवस्थित याला मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। बघू शकता आता थोडं भाजल्या जात आहे व्यवस्थित आणि असं बेसन आणि रवा कमी झाल्यासारखं वाटत आहे छान, म्हणजे याला आता तूप सुटायला सुरुवात झालेली आहे। व्यवस्थित इथे आपला आता रवा आणि बेसन भाजल्या जात आहे। बघू शकता तूप सुटायला सुरुवात झालेली आहे। असं दाबून आपण बघितलं की छान असं तूप सुटल्यासारखं त्याला वाटते। एकूणच मी इथे 20 ते 25 मिनिटं मला झालेले आहे भाजताना। बघू शकता या टेक्स्चरवर आलं सर्व, बेसन आणि रवा भाजल्या गेला व्यवस्थित, असं तूप सुटलं की मी अगदी थोडेसे इथे पाण्याचे शिंतोडे देणार आहे याला। अगदी थोडं 2 चम्मच वगैरे पाणी इथे घालून घ्यायचं आपल्याला असं। याने काय होते बेसन आणि रवा छान फुलल्या जातो आणि व्यवस्थित आपल्याला समजते की रवा आणि बेसन भाजल्या गेलेलं आहे म्हणून। बघू शकता व्यवस्थित आता याला मिक्स करून घ्यायचं आहे। पुन्हा जर आपल्याला अशा गाठी वाटत असेल तर ते आपल्याला फोडून घ्यायचे आहे। आता मी यामध्ये अगदी थोडंसं तूप घालून घेत आहे, नाही घातलं तरी चालेल। आणि यामध्ये आपल्याला हे बदामाचे काप आणि काजूचे काप इथे घालून घ्यायचे आहे आणि याच बेसन आणि रव्यामध्ये याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे त्याला भाजून घ्यायचे आहे। यामुळे काय होईल, बेसन आणि रवा पण भाजले जाईल आणि हे काजू बदामाचे काप सुद्धा भाजले जाईल। बघू शकता व्यवस्थित भाजल्या गेलेला आहे, तूप सुद्धा आपल्या याला सुटलेलं आहे। आता आपण याला थोडं थंड करून घेऊ। अगदी गरम याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची नाहीये, थोडं हलकं 60% आपलं हे थंड झालं की यामध्ये मग आपण पिठी साखर घालून घेऊ। तर मी एक वाटी भरून साखरेची पिठी साखर करून घेतलेली आहे आणि ती आधी थोडी घातलेली आहे, त्यामध्ये वेलची पूड घालून घेतलेली आहे आणि व्यवस्थित याला आता आपण इथे मिक्स करून घेऊ। बघू शकता हाताने सुद्धा अगदी इझी होते हे, काही मेहनत लागत नाही, अगदी इझी हे मिक्स होते। बघू शकता मी असं फोडून याला साखर यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते आहे। सर्व एकजीव झालं पाहिजे आपलं साहित्य आणि उरलेली जी साखर होती ती सुद्धा मी यामध्ये घालून घेतलेली आहे, म्हणजे 2 वाटी बेसन, पाऊण वाटी रवा आणि 1 वाटी भरून पिठी साखर घेतलेली आहे। एवढं प्रमाणात आपले व्यवस्थित लाडू बनवून तयार होते आणि व्यवस्थित आता इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता आता मी तुम्हाला लाडू सुद्धा मिक्स झालं की याचा लाडू सुद्धा बनवून दाखवते, काही मेहनत न करता किती छान पद्धतीने आपला लाडू इथे वळल्या जात आहे। बघू शकता जर तुमचा लाडू जर इथे वळल्या जाणार नाही असं तर होणारच नाही, कारण की या प्रमाणात जर तुम्ही केलं तर व्यवस्थित लाडू वळल्या जाईल। जर नाहीच वळल्या गेला तर थोडं यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे बाइंडिंगसाठी
म्हणजे छान लाडू तुमचा वळला जाईल। व्यवस्थित लाडू असा वळून घ्यायचा आहे, बघू शकता। हातावर छान याला गोल गरगरीत फिरवून घ्यायचा आहे। मस्तपैकी गोल आपला इथे लाडू बनून तयार होतो, बघू शकता। व्यवस्थित किती छान आपला लाडू इथे बनून तयार झालेला आहे। दुसरा पण लाडू मी तुम्हाला बनवून दाखवत आहे। अगदी शेवटच्या लाडू पर्यंत आपले सर्व लाडू इथे बनून तयार होतात। छान दाबून दाबून याला आपण बांधून घेऊ लाडूला आणि छान असं गोल करून घेऊ। मस्तपैकी आपले रवा बेसनाचे लाडू इथे बनून तयार आहे। अगदी सोप्या पद्धतीने बनवून दाखवलेले आहे मी तुम्हाला आणि कमी वेळात सुद्धा होतात आणि कमी साहित्यात होतात आणि खायला अगदी चविष्ट वाटतात। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। आणि या दिवाळीला तुम्ही हे रवा बेसनाचे लाडू नक्की करून बघा। तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।